नमस्कार. आजचा विषय तो मेहनती नव्हता, तरी त्याचा व्यवसाय 10 पट वाढला. कारण काय होतं? लोक त्याला अचानक यशस्वी म्हणायला लागले होते. नवीन ऑफिस, मोठी टीम, नियमित ग्राहक, स्थिर कॅश फ्लो आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट, तो आता पूर्वीपेक्षा कमी तास काम करत होता. एका उद्योग प्रदर्शनात कुणीतरी त्याला विचारलं, तुझं सिक्रेट काय आहे? तो हसला, कारण त्याला उत्तर माहित होतं, पण ते उत्तर लोकांना अपेक्षित नव्हतं. 5 वर्षापूर्वी संदीपची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो धावत असायचा. फोन, ग्राहक, पेमेंट, स्टाफ, पुरवठादार, सोशल मीडिया, तक्रारी, फॉलोअप, नवीन कल्पना, अर्धवट प्रोजेक्ट, सगळं एकाच वेळी. तो सतत व्यस्त होता, पुढे जात नव्हता. त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला की एक विचित्र गोष्ट जाणवायची. टेबलवर फाईल्सचा ढीग, मोबाईलवर सतत नोटिफिकेशन्स, लॅपटॉपमध्ये 30 टॅब्स उघडे, व्हॉट्सॲपवर शेकडो मेसेजेस. कोणतं काम महत्वाचं आणि कोणतं तातडीचं याचाच फरक उरला नव्हता. एक दिवस त्याचा मुलगा ऑफिसमध्ये आला. त्याने भोवती नजर फिरवली आणि सहज विचारलं, बाबा, इथे नेमकं काम कुठे होतं? संदीप हसला, पण आत काहीतरी हल्लं. कारण मुलाचा प्रश्न साधा होता, पण उत्तर कठीण होतं. त्या रात्री त्याने स्वतःकडे पहिल्यांदा प्रामाणिकपणे पाहिलं. समस्या विक्री नव्हती, समस्या स्पर्धा नव्हती, समस्या मार्केट नव्हती, समस्या तो स्वतःही नव्हता. समस्या होती त्याचं वातावरण. त्याला अचानक लक्षात आलं, तो रोज यश मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं वातावरण रोज त्याला अपयशासाठी प्रशिक्षित करत होतं. त्याचं ऑफिस गोंधळ शिकवत होतं, त्याचा मोबाईल विचलन शिकवत होतं, त्याचा मित्रगट सबबी शिकवत होतं, त्याची दिनचर्या प्रतिक्रिया शिकवत होती आणि त्याचं मन सतत भीती शिकवत होतं. पुढच्या रविवारी त्याने व्यवसाय वाढवण्याचा प्लॅन केला नाही, त्याने वातावरण बदलण्याचा प्लॅन केला. पहिला बदल, मोबाईलमधील 47 ऍप्स हटवले. दुसरा बदल, टेबलावर फक्त दिवसातील 3 महत्वाच्या गोष्टी ठेवल्या. तिसरा बदल, दररोज सकाळी 1 तास नो कॉल, नो व्हॉट्सअप, नो सोशल मीडिया. चौथा बदल, नकारात्मक लोकांसोबतचा वेळ कमी, शिकणाऱ्या लोकांसोबत वेळ जास्त. पाचवा बदल, रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे चिंतन. पहिल्या आठवड्यात काही मोठं घडलं नाही, पहिल्या महिन्यातही नाही, पण 6 महिन्यानंतर निर्णय चांगले होऊ लागले, काम वेळेवर पूर्ण होऊ लागले, टीम जबाबदारी घेऊ लागली, ग्राहकांचा विश्वास वाढू लागला आणि सर्वात महत्वाचं, त्याचा मानसिक गोंधळ कमी होऊ लागला. त्याला एक गोष्ट समजली, यश हे इच्छाशक्तीचं उत्पादन नाही, यश हे वातावरणाचं उत्पादन आहे. जसं बियाणं योग्य मातीत वाढतं, तसंच व्यवसाय योग्य वातावरणात वाढतो. आज लोक त्याला विचारतात, तू इतका शिस्तबद्ध कसा झालास? तो हसतो, कारण त्याला माहित आहे, तो आधी शिस्तबद्ध झाला नाही, त्याने आधी वातावरण बदललं आणि मग वातावरणाने त्याला बदललं. बहुतेक उद्योजक स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात, महान उद्योजक वातावरण बदलतात. कारण रोज जे वातावरण सहन करतो, तेच वातावरण उद्या आपलं भविष्य तयार करत असतं. आजच हे 3 प्रश्न स्वतःला विचारा. माझं ऑफिस माझं ऑफिस फोकस वाढवतं की विचलन? माझा मोबाईल मला शिकवतो की माझं लक्ष चोरतो?
माझ्या आसपासचे लोक माझी स्वप्न मोठी करतात की छोटी? एक गोष्ट बदला, फक्त एक. कारण मोठे बदल नेहमी वातावरणातून सुरू होतात. धन्यवाद.